मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। श्रीराम जय राम जय जय राम। नमस्कार। आजच्या प्रवाहात आपण एका युगपुरुषाला जवळून पाहणाऱ्या एका अशा नदीला भेटणार आहोत जिने सबंध इतिहास पाहिलाय आणि ती वर्तमानाकडे बघत भविष्याकडे वळण्याची तिला उत्कंठा निर्माण झालीय। आयुष्यात अनेक घटना जवळून पाहणाऱ्या या नदीच्या मनावर तिने किती वार झेलले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही। तरीही आपल्या इतर लेकरांसाठी कलयुगाचे प्रहार झेलत ती प्रवाहित होत होती। पण आता तिचे कष्ट संपलेत। आता ती पुन्हा आनंदाने नाहून निघणार आहे, कारण रघुवंशी पताका तिच्या तटांवर फडकवताना तिला खूप अभिमान होणार आहे। शरयू शरयू म्हणताच सर्वांचे मन बघा अयोध्येला आलेच ना, येणारच। एका युगपुरुषाच्या अतुलनीय कीर्तीमुळे मीही तर धन्य झाले। ज्या प्रभू श्रीरामाच्या चरणी मला प्रवाहित होता आले त्या अयोध्येतली मी शरयू, सूर्यवंशाचा इतिहास पाहणारी मी नदी शरयू, मी महाविष्णूंची मानसपुत्री। वशिष्ठ ऋषींनी मला पृथ्वीवर आणले, खरं तर एक वेगळीच घटना आहे त्याच्या मागे। अनेक आख्यायिका तुमच्यापर्यंत पोचल्या असतील, पण ठीक आहे, जितके मूक तितक्या गोष्टी होणारच। असो, तर वशिष्ठ ऋषींनी मला पृथ्वीवर आणण्याचे धाडस केले कारण ते रघुवंशाचे कुलगुरू होते। गुरु म्हटलं की कुळाचे रक्षण करण्याची जबाबदारी आलीच। तेव्हा वशिष्ठ ऋषींनी मला एका कमंडलूत आणले आणि मला प्रवाहित होण्यासाठी मार्ग शोधत होते। जिथे मला प्रवाहित व्हायचे होते तिथे त्यावेळी मार्कंडेय ऋषी तपसाधना करत होते आणि मला प्रवाहित होण्यासाठी वाटच मिळत नव्हती। तेव्हा वशिष्ठ ऋषींनी शिवशंभूंकडे मला मार्ग मिळवण्याची प्रार्थना केली। त्यावेळी माता पार्वतीही त्यांच्यासोबत होती। त्यांनी ठरवलं, सगळं ऐकलं आणि शिवानी व्याघ्राचे रूप धारण केले आणि माता पार्वती गौमातेचे रूप धरून धर्तीवर आली। दोघे मार्कंडेय ऋषी जिथे तपश्चर्या करत होते तिथे आले। शिवशंभू यांनी मोठ्याने गर्जना केली असता गायीवर धावा केला। तेव्हा तिला वाचवण्यासाठी मार्कंडेय ऋषी आपल्या स्थानावरून उठून गौरूपातल्या माता पार्वतीला वाचवण्यासाठी धावले आणि त्या अवधीतच मला तिथून प्रवाहित होण्याचा मार्ग मिळाला। मी रघुवंशाच्या अनेक राजांना त्यांच्या कारकिर्दीला खूप जवळून पाहिले, पण कलयुगातल्या अनेक विदारक आणि विभत्स घटनांनी मला कधीच न संपवणारी वेदना दिली। परंतु याची देही याची डोळा मला रघुनंदनाचे देऊळ पुन्हा बघता येणार आहे आणि प्रभू माझ्या वेदनांवर फुंकर घालणार आहे। नदी म्हणून प्रभूंनी देखील मला आईचा मान दिला आणि शेवटी त्यांनी माझ्या कुशीतच समाधी घेतली। मनुष्य देही ईश अवतार म्हणून त्यांना अधिक जवळून मी पाहिले। जीवनदायिनी म्हणून तुमच्या पोषणाचे दायित्व हे माझे आहे, पण विचारांची दुर्गंधी माझ्या नदीत पसरवू नका, एवढेच मागणे मागते आणि माझ्या पुढच्या प्रवाहाला सुरू करते। शुभम भवतु। तर अशा युगपुरुषाच्या जीवनाला जवळून बघणाऱ्या आणि शेवटी आपल्याच कुशीत त्यांना समाधी घेताना बघणाऱ्या सरयू नदीने खूप दुःख सहन केले, अगदी त्रेतायुगापासून ते कलयुगापर्यंत। पण आता आपण वचन देऊया, आपण काळजी घेऊयात की तिचे दुःख कमी होते, तिला अजून त्रास सहन करावा लागणार नाही। खूप पुण्यवान आहोत आपण, जे प्रभूचे मंदिर पुनर्निर्माण आपण बघत आहोत आणि परत सरयू नदीला आनंदी होताना बघणार आहोत। याची देही हाची डोळा असे म्हणूया आणि सरयू देवीला नमन करूया।